एका घरात सासू सुना एकत्र राहत होत्या. त्या दोघींमध्ये सतत वादविवाद होत असे. सासूबाईला सुनेचं पटत नसे आणि सुनेलाही सासूचं काही पटत नव्हते. ती फारच वैतागली होती. एके दिवस ती अशी शांततेत जाऊन विचार करत बसली होती. तेव्हा तिला तिथे कोणीतरी बघितले आणि सांगितले की तुझ्या प्रश्नांची उत्तरं मंदिरातील गुरुजींकडे नक्कीच असेल. तेव्हा ती विचार न करता लगेच गुरुजींकडे गेली. गुरुजींनी तिला फक्त शांतता आणि संयम बाळगायला सांगितला. तिने तसेच केले. घरी आल्यानंतर ती आपल्या कामात व्यस्त झाली. बरेच दिवस निघून गेल्यानंतर तिच्या या शांत आणि संयमीपणाचा सासूवर परिणाम होऊ लागला. सासूला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली. सासूला सुनेच्या वागण्यातील बदल जाणवू लागला आणि तिच्याबद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली. सासूबाई आपसुकच सुनेला जीव लावू लागल्या आणि त्यांच्या दोघींमध्येही मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले. दोघीही एकमेकांच्या आपुलकीने जवळ आल्या होत्या. शांतता आणि संयम यामुळे त्या दोघीही एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्या दोघीही त्याच घरात सुखाने नांदू लागल्या होत्या. याचा परिणाम घरातील लोकांवर सुद्धा जाणवत होता. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की शांतता आणि संयम आयुष्यात फारच गरजेचे आहे. त्यातून आपण दगडाला सुद्धा पाजर फोडू शकतो. धन्यवाद.